नमस्कार, मी प्राजक्ता तांडेल बुलेटिन मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। सविस्तर बातम्या पाहूयात। नवीन वर्षाची सुरुवात अनेकांनी देवदर्शनाने केलेली आहे। पहिल्याच दिवशी राज्यभरातील मंदिरांमध्ये गर्दी उसळली होती। मुंबईतल्या सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी पाहायला मिळाली। पहाटे 3:15 वाजल्यापासून गणपतीच्या दर्शनाला सुरुवात झाली, तर तिकडे साई नगरी शिर्डीमध्ये भाविकांनी अलोट गर्दी केली। मंदिराच्या दर्शन रांगांसह साई मंदिर परिसरात भाविकांची तोबा गर्दी पाहायला मिळते। राज्यातील प्रमुख तीर्थक्षेत्रांपैकी एक असणाऱ्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने नववर्षाच्या स्वागतासाठी संपूर्ण मंदिर आकर्षक फुलांनी आणि फळांनी सजवलेले आहे। देवाचा गाभारा, सोळखांबी मंडप, चौखांबी मंडप हा फुलांनी सजवण्यात आलेला आहे। तर विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी पहाटेपासूनच मोठी गर्दी केलेली आहे। आणि तिकडे शेगाव इथे संत गजानन महाराज यांच्या मंदिरात भक्तांनी अलोट अशी गर्दी केली आहे। नवीन वर्षाची सुरुवात देवदर्शनाने व्हावी यासाठी हजारो भक्त हे शेगावात दाखल झाले। गजानन महाराज यांच्या चरणी नतमस्तक होऊन भक्त नवीन वर्षाची सुरुवात करतायत। राज्यातली ही 4 ठिकाणं सिद्धिविनायक मंदिर, शेगाव, शिर्डी आणि पंढरपूर ठिकठिकाणी भाविकांनी इथे गर्दी केलेली आहे। तर नवीन वर्षाची सुरुवात साई दर्शनाने करण्यासाठी शिर्डीमध्ये मोठी गर्दी झाली आहे। साई मंदिराच्या दर्शन रांगा भाविकांच्या गर्दीने ओसंडून वाहत आहेत। साई मंदिरात दर्शनासाठी साधारण 3 ते 4 तास लागत असल्याने अनेक भाविक हे मंदिराचा कळस द्वारकामाई मंदिर तसंच मुखदर्शन घेऊन समाधान मानतायत। द्वारकामाई मंदिरासमोर इथूनच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी हरीश दिमोटे यांनी। तर नववर्षाचं स्वागत देवदर्शनाने करण्यासाठी भाविक कोल्हापूरच्या अंबाबाईच्या दर्शनासाठी देखील दाखल झालेले आहेत। नवीन वर्षाच्या इच्छापूर्तीचं मागणं अंबाबाईच्या चरणी करताना भाविक पाहायला मिळतात। सुमारे 2 लाख भाविक आज अंबाबाईच्या दर्शनाला मंदिरात येतील असं मंदिराच्या पुजाऱ्यांचा अंदाज आहे। तर या नव्या वर्षी सर्वांना सुख समृद्धी लाभो अशी इच्छा भाविकांनी व्यक्त केली आहे। नवीन वर्षाचं स्वागत जल्लोषात झाल्यानंतर आज राज्यभरातून जे भाविक आहेत ते अंबाबाईच्या मंदिरात पोहोचलेले आहेत कोल्हापूरला। आपण या ठिकाणी पाहू शकता प्रचंड संख्येने भाविक दर्शन घेण्याकरता रांगेमध्ये उभे असलेलं आपल्याला चित्र पाहायला मिळते। लाखो भाविक आज कोल्हापूरमध्ये दाखल झाल्याचे चित्र आहे। मनातल्या वेगवेगळ्या त्यांच्या मनोकामना आहेत त्या पूर्ण व्हाव्यात, तसंच नवीन वर्षाचा जो संकल्प आहे तो देवीच्या समोर मनातून बोलून दाखवण्याकरता भाविक या ठिकाणी दाखल झाल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळते। एकूणच या ठिकाणी भाविक मंदिरामध्ये पोहोचलेले आहेत। आपल्यासोबत काही भाविक आहेत, त्यांच्यासोबत आपण बोलूयात। काय सांगाल, कधी या ठिकाणी आला आहात आणि काय निश्चय आता नवीन वर्षाचा आहे? नमस्कार मित्रांनो, सर्वांना नवीन वर्षाच्या माझ्यातर्फे सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा। महाराष्ट्राचं आराध्य दैवत श्री महालक्ष्मी अंबाबाई याच्या दर्शनासाठी आम्ही नाशिकहून आज नववर्षाची सुरुवात करण्यासाठी आज कोल्हापूरमध्ये आलो आणि आज दर्शनासाठी आम्ही आज आलेलो आहे व अंबाबाईचा आशीर्वाद आम्हाला वर्षभर लाभावा तिच्या चरणी आम्ही ही प्रार्थना करत आहोत व आज कोल्हापूरमध्ये दर्शनासाठी आलेलो आहोत। तुम्ही काय सांगाल, कुठून आला आहात आणि काय निश्चय आणि संकल्प आहे? मी पाटील प्रवीण दिनकर, मी मुंबईहून आलेलो आहे आणि माझी एक संकल्पना की संकल्प आहे की संपूर्ण म्हणजे हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत माता लक्ष्मीच्या मंदिरात जेवढे जे भक्तगण आलेले आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्रवासी देशवासियांना त्यांच्यासाठी एक नवीन वर्षाचा एक संकल्प करतो आहे की सर्वांचं आरोग्य सुदृढ असावं, सर्वांची भरभराटी व्हावी, सर्वांना चांगलं आयुष्य लाभावं आणि त्यांना सतत विवेकबुद्धी मिळावी अशी माताचरणी मी प्रार्थना करतो आणि नमस्कार करतो। एकूणच या ठिकाणी नवी संकल्प करत मंदिरामध्ये पोचलेली भाविक आपण पाहिलं। सर्वांना आरोग्य संपन्न वर्ष हे जावं अशा संकल्प, अशी मागणी ते अंबाबाईच्या चरणी करण्यासाठी आलेले आहेत। कॅमेरामॅन राम पवार समी, सचिन जाधव, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर।